लाभलं. करोडो मायमावल्या त्यांच्या लेकरासाठी लढतोय म्हणून माझ्यासाठी वाटेल ते आंदोलन तो भरायला तयार असते. माझं कर्तव्य त्यांसाठी लढणं. दादा, खरं तर तुम्ही रणरणत्या उन्हात उपोषण करणार असं सांगितलं होतं आणि आता प्रत्यक्षात तुम्ही उपोषणाला बसलेले आहात. सरकारशी जी चर्चा होईल ती या ठिकाणी उन्हातच होईल का आता यापुढची? चर्चा कधी पण आंदोलन ठिकाणीच असते. बस 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 बस. या ठिकाणी मनोज जरांगे पाटील यांना त्रास होतोय. आपण पाहतो या ठिकाणी मनोज जरांगे पाटील रणरणत्या उन्हामध्ये उपोषणाला बसलेले आहेत आणि सरकारने सुद्धा आता या ठिकाणीच त्यांच्याशी चर्चा करावी. उन्हात बसूनच ही चर्चा जी आहे ते होणार असल्याचं या ठिकाणी मनोज जरांगे पाटलांकडून स्पष्ट करण्यात आलं आपल्याला पाहायला मिळतं. कॅमेरामॅन हरीश निगेसह सागर सुरवसे, TV9 मराठी, जालना, अंतरवली, सराटी. तर आपण पाहतो या ठिकाणी मनोज जरांगे शेतातच उपोषणाला बसलेले आहेत. दुसरीकडे छत्रपती संभाजीनगरहून विखे पाटील पुन्हा एकदा जरांगेंची भेट घेण्यासाठी रवाना झालेले आहेत. काल सुद्धा सरकारचं शिष्टमंडळ ज्यामध्ये विखे पाटील आणि प्रसाद लाड होते ते मनोज जरांगे यांच्याशी चर्चा करण्यासाठी आलेले होते. मात्र आज पुन्हा एकदा विखे पाटील छत्रपती संभाजीनगरहून जरांगेंच्या भेटीसाठी निघालेले आहेत. त्यामुळे आता जरांगेंची समजूत काढण्यात या ठिकाणी विखे पाटील हे आता निघालेले आहेत. तर काल सुद्धा आंदोलन रोखण्यासाठी आणि जरांगे पाटील यांच्याशी खरं तर चर्चा करण्यासाठी सरकारचं हे शिष्टमंडळ ज्यामध्ये मंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि यासोबतच प्रसाद लाड होते त्यांनी मनोज जरांगेंशी अंतरवाली सराटी यामध्ये चर्चा केली. मात्र मागण्यांवर ठोस आणि लेखी निर्णय न मिळाल्यामुळे जरांगे पाटील शिष्टमंडळावर संतप्त झाले होते आणि त्यांनी उपोषण करण्याच्या निर्णयावर ठाम असल्याचं सांगितलं. जोपर्यंत लेखी आश्वासन मिळत नाही तोपर्यंत आपण उपोषण करणार असं जरांगे पाटील म्हणालेले आहेत. विशेष म्हणजे रणरणत्या उन्हामध्ये ते उपोषणाला बसलेले आहेत. खरं तर त्या ठिकाणी तापमान सध्या भरपूर आहे. सकाळचे आता साधारणतः 10:10 झालेले आहेत. जसं जसा वेळ वाढेल तसं तसं तापमान सुद्धा वाढणार आहे. मात्र या भर उन्हात जरांगे पाटील उपोषण करण्यावर मरायला तयार आहे किंवा फडणवीसांच्या गोळ्याने मरायला तयार आहे. पण मी हटायला तयार नाही. एक लक्षात घ्या भूमी सरले राज्यातलं आंदोलन कधीच बंद तुम्हाला रडकुंड येणार. आंदोलन थांबवतो तरी थांबव. पाटील, काल काही सकारात्मक पण चेहरा तुमचा दिसला काही गोष्टीवरती. तुम्हाला आशा वाटली काल रात्रीपर्यंत, आता वाटत नाही का? बघून आलं आपण बघून आलं. समाधानकारक ड्राफ्ट मिळत असेल त्याला मुदतीची अट असेल तुमच्या? ड्राफ्ट काय बघूया, सरकारने काय सूचना दिल्या त्या बघूया. ऊन आणि त्याने आता बोलणं थांबवू. खर तर ऊन आहे. समृद्धी महामार्ग अर्ध्या तासापासून त्यांनी काय आवाज त्यांची पण भावना खरी आहे. समाजाच्या लेकराचं वाटोळं होतंय ते तरी कशा दम काढतील. पण माझा आवाज बघा, शांत राहा. सरकारकडून चूक होऊ द्या, मग त्यांना कळण आंदोलन काय असतं. केलेल्या काही सूचना आहेत त्याची देखील यांना खात्री करून घ्यायची आहे असं देखील ते काल अंतरवालीत बंदोबस्त देखील वाढवलेला आहे. सरकार पहिल्यापासूनच मला काय त्यात शंका नाही. वाढवते पहिल्यापासून पब्लिक लई येते म्हणून आंदोलकांनी शांत राहायचं आणि बंदोबस्त जर त्या विषयाने त्यांनी वाढवला असं हल्ल्याच्या हिशोबानं तर फडणवीसांना म्हणा की चूक करू नका, तुम्हाला लय मागात पडणार. आता ते पण लक्षात ठेवा. म्हणा तुम्ही जर हल्ल्याच्या दृष्टिकोनातून वाढवला असेल बंदोबस्त तर तुम्हाला जड जाणार, हे लक्षात ठेवा. तुम्ही किती पिढ्या गेल्या तरी आंदोलन राज्यातलं बंद नाही होणार पुन्हा, हे ध्यानात ठेवा. पण मला नाही वाटत की ते बंदोबस्त त्याच्यासाठी असेल, येणाऱ्या लोकांच्या सुरक्षेसाठी असेल असं मला वाटतं. चला रे, चला ना या बाजूला. भेटीसाठी निघालेले आहे. प्रश्न 15 बघू, आल्यावर बघू, चर्चा करू आपण. चर्चा इथेच होणार. चर्चा इथंच होणार. तर पाहिलं मनोज जरांगेंनी दिलेली ही प्रतिक्रिया.
चर्चाही याच ठिकाणी होणार असल्याचं मनोज जरांगे यांनी म्हटलेलं आहे. दुसरीकडे आपण पाहतोय छत्रपती संभाजीनगरहून विखे पाटील हे जरांगेंची भेट घेण्यासाठी निघालेले आहेत. ते आल्यानंतर त्यांच्याशी चर्चा करू आणि त्यानंतर बघू असं यावेळी जरांगे म्हणालेले आहेत. मराठ्यांनी गप्प का बसायचं असं म्हणत ते उपोषणावर ठाम आहेत. एकीकडे आंदोलकांनी शांततेत आंदोलन करावं असं आवाहन सुद्धा मनोज जरांगे यांनी केलेलं आहे. सध्या अंतरवाली सराटीमध्ये पोलिसांचा बंदोबस्त वाढवलेला आहे. तर दुसरीकडे आता राधाकृष्ण विखे पाटील हे जरांगेंची भेट घेण्यासाठी निघालेले आहेत. त्यामुळे आता जरांगेंच्या मागण्या ज्या आहेत त्या मान्य होतात का आणि नेमका या उपोषणावर तोडगा निघतो का